नागनाथ ते घराणी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ते घराणी रस्त्यावर 1.5 कोटींच्या विकास कामात भ्रष्टाचाराचे आरोप पुढे आले आहेत। पावसाळ्यात रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। या रस्त्याच्या कामात बोगस राजकीय पुढाऱ्यांचा आणि अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 4 महिन्यापूर्वीच सुरू झालेल्या या कामात वापरलेले डांबरीकरण कमी दर्जाचे असल्याने ग्रामस्थांनी निदर्शनास आणले होते। जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची गुणवत्ता सुधारण्याचे आश्वासन दिले तरीही त्यांच्या कामाचा निकृष्ट दर्जामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत। यामुळे विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची वाहतूक अवघड झाली आहे। ग्रामस्थांनी खड्डे भरून काढण्याची मागणी यावेळी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। वडवळ नागनाथाच्या सरपंच मुरलीधर सोनकांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याला याबाबत माहिती दिली आहे, परंतु उपविभागीय अभियंता शरद निकम यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। प्रतिनिधी सतीश चंदे, सिटी न्यूज इंडिया। 4 महिन्याखाली रोड आणि 4 महिन्यातच याची अवस्था अशी आहे। तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम करून घ्यावे येणं म्हणून। शाळेचा आपण कुठं असते सर वाघोली गावचा इथं आश्रमशाळेतून वाघोली गावला प्रवास करतो सर। 4 महिन्याखाली रस्ता तयार झाला आहे। 1.5 कोटीचं काम आहे आणि 4 महिन्यात इथं रस्त्याची अवस्था आहे। इथंच प्राथमिक आश्रमशाळा आहे। 4 महिन्यात त्याची अवस्था अशी झाली आहे, विद्यार्थ्यांसाठी येण्या जाण्यासाठी त्रास होतो। तर प्रशासनाने ह्याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन काम करून घ्यावे। काय झालंय लगेच बोला सर। रस्त्याचे काम अति खराब प्रकारे झालेलं आहे। सारखे खड्डे पडायला पाणी साचलेले करून 6 महिने झाले तरी रस्त्याचे खड्डे पडले तरी शासनाने साहेब योजना किती दिली? 1.5 कोटी रुपयाची योजना आहे। हां, शासनाने लक्ष करून ती डबल काम करून घ्यावे। माझं नाव संदेश कसबे आहे। मी जिल्हा समन्वयक सोशल मीडिया काँग्रेस आणि मी आज घरणी वडवळ नागनाथ या रस्त्यावरती आहे। त्याचं कारण म्हणजे रस्त्यावर पडलेले खड्डे। आज बघा या रोडला बघा 3 महिने झाले नाही, त्या रोडची एकदम वाईट अवस्था झालेली आहे। साहेब योजना किती आली? योजना 1.5 कोटी रुपयाची योजना आली। हां, त्या गुत्तेदारानं बोगस काम केलेलं आहे, एकदम निकृष्ट काम केलेलं आहे। 3 महिने झाला नाही रस्त्याला बनवून लगेच खड्डे पडले आहेत इथे आणि पुढे बघा, पुढे पण खड्डे पडलेले आहेत। एकदम बोगस काम झालेलं आहे। तरी जे गुत्तेदार आहेत त्याला आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर ही जी आहे काम चांगल्या प्रकारे करावे, नाहीतर आम्ही काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन करू। आणि मी सांगू इच्छितो की इथंच आश्रमशाळा आहे, जवळच आहे। ह्या रस्त्यावर खूप दळणवळण आहे। चाकूरला जाणारे, लातूरला जाणारे भरपूर लोक या म्हणजे गाड्या येणारे जाणारे आहेत। तरी ही जी रस्ता आहे खूप महत्त्वाचा रस्ता आहे वडवळच्या आपल्या गावाच्या ह्याच्यानुसार, कारण की ही रस्ता एकदम म्हणजे पॉईंटवरचा आहे। लवकरात लवकर माझी मागणी आहे की जो गुत्तेदार आहे त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि लवकरात लवकर याचं काम लवकरात लवकर चांगल्या प्रकारे करावे मी सांगू इच्छितो। धन्यवाद। काय नव्ह का आज त्याला नाही घेतलं ना आता। हां, कुठल्या माय कुठल्या शंकरचे कुठं लाव शाळेमध्ये? खड्डा किती पडला इथं? पाणी साचलेलं का बेटा इथं? पाऊस पडल्यावर पाणी साचते, आम्हाला जायला अडचणी उरलेल्या। तुझं नाव काय मग? कितीला शाळेत? दुसरीला। भजन कसबे आहे, राहणार वडवळ नागनाथ।
तरी आज मी जो आलो आहे गर्दी वडवळ हे काम जे आहे केलेलं आहे काम हे एकदम निकृष्ट आहे, म्हणजे खूपच काम आहे एकदम. कारण की 3 महिने झाले ह्या रोडला करून, नवीन रोड करून, तरी लगेच बघा खड्डे पडलेले आहेत. तरी जे काही गुत्तेदार असेल